नमस्कार मंडळी, विनायक ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज आपण दख्खनचा राजा म्हणजे ज्योतिबाच्या मंदिरी जाऊन दर्शन घेणार आहोत। केदारलिंग देवस्थान म्हणजे ज्योतिबा। समर्थ रामदास स्वामी यांनी ज्योतिबाच्या आरतीमध्ये लिहिलंय, उत्तरेचा देव दक्षिणी आला, दक्षिण केदार नाम पावला। मंडळी, सकाळी आम्ही रत्नागिरीवरून निघालो। अंबा घाट मार्गे प्रवास आणि गाडीतून बाहेरील निसर्गाचा आनंद घेत आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो। कोल्हापूरच्या वायव्येस 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे। ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असेही म्हणतात। या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबाचे मंदिर आहे। ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात। ज्योतिबा किंवा केदार या दैवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो। मंदिरात प्रवेश करण्यासाठी रांगेत जात असताना सर्वप्रथम महादेवाच्या पिंडीचे दर्शन झाले। पुढे नंदी मंडपात प्रवेश केल्यावर 2 नंदी आपल्याला पाहायला मिळतात। एका नंदीचे तोंड काहीसे एका बाजूला झुकलेले, तर एका नंदीचे तोंड सरळ आहे। हे 2 नंदी म्हणजे सगुण आणि निर्गुण भक्तीचे प्रतीक मानले जातात। यांचं दर्शन घेऊन आपण प्रवेश करतो केदारेश्वराच्या गाभाऱ्यात। केदारेश्वराचे दर्शन घेऊन आपण जातो आई चोपडाईच्या दर्शनाला। चोपडाई ही आदिशक्ती अनंत रूपाने प्रकट झालेली माता। या आदिशक्तीचं सुंदर असं रूप म्हणजे रत्नासूर मर्दिनी ही चोपडाई माता। देवीच्या गाभाऱ्यातून देवीचं दर्शन घेऊन आपण जातो ते म्हणजे असंख्य भक्तांच्या भक्तिविश्वाचा अधिपती, कोट्यावधी भक्तांचा कुलदैवत म्हणजे नाथ केदार अर्थात देव ज्योतिबाच्या दर्शनाला। मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख असून तो पितळ्या धातेपासून बनवलेला आहे। हा उत्तरेचा देव, तो देव दक्षिणी आला, या देवाबद्दलची एक आख्यायिका सांगितली जाते। प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता। येथील जनता दैत्यांच्या छळाला कंटाळून गेली होती। कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली। या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी आई अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली। केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध याच डोंगरावर केला, म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले। रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने केदारेश्वरास अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे। म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेने दक्षिणाभिमुख आहे। मंडळी, ज्योतिबाचं दर्शन झालं, आता आपण भेटू करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर या ठिकाणच्या व्हिडिओमध्ये। बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं।